दक्षिण सोलापूर येथील चौत्सो नबीरसूल नदाफ यांची जागा ग्रामपंचायतमध्ये नोंद करून त्यांना घरकुल लाभ द्यावे। सध्या एकाच घरात 6 माणसे राहतात। त्या परिसरामध्ये त्यांचा ओपन जागा असून ग्रामपंचायतीमध्ये नोंद केली जात नाही। त्यांना राहण्यासाठी उपलब्ध जागा नाही। जागा नोंद करण्यात यावी अशी मागणी दक्षिण सोलापूर येथील शिंगडगाव समाजसेविका अंबिका गुरव यांनी केली आहे। ते पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले? बोला। नमस्कार, माझं नाव अंबिका वंचित गुरव, मी शिंगडगावमध्ये राहते। आमच्या गावात अनेक अडचण आहेत। आता बघा, खरं म्हणलं तर आता आपल्या गावात सासू सुनाचं जमत नाही, जावा जावाचं जमत नाही, भावा भावाचं जमत नाही, तर त्यांना जागा द्यायला पाहिजे की नाही? ते लोकांना जागा देत नाही। ते दुसऱ्या लोकांना कसं ग्रामपंचायत जिथं त्यांना जागा आहे त्यांना जागा देऊन परत त्यांच्याकडे विक्री करून आणि त्यांना परत जागा देतात। हे असं काय करायला पाहिजे? नोंद केली जात नाही, म्हणजे यांच्या आता गावठण जागा आहे आणि सारावर भरतात, त्या ठिकाणी नोंद केली जात नाही। एकाच जागा याच घरामध्ये एकाच कुटुंबामध्ये राहतात, 4 जण राहतात। ग्रामपंचायत जवळजवळ एकत्र किती वर्ष झालं राहतात तिथं? किती वर्ष झालं राहता आपण? 10-15 वर्ष झालं तुम्ही एकत्र राहता। किती लोक राहता? 4 जण राहतात। 4 जण राहता। बरं, आता तुमची मागणी फक्त इथं नोंद केला पाहिजे, तुम्हाला इथं घरकुल बांधून दिलं पाहिजे। तुमची मागणी जागेत नोंद झालं पाहिजे। सध्याला आहे तर आम्ही 3 पत्राच्या जागेमध्ये राहतो तिथं। बरं, अडथळा येते इथं राहायला, आम्हाला बांधून देत नाही, ती हरकत द्यावं लागलं। अजून एक माझं आहे, यांच्या सोडून अजून अनेक लोकांचं पण आहे। यांच्या सगळ्यांचं पण तुम्ही काय करा, तुम्ही नोंदणी घ्या आणि सगळं गावात कुठं काय नाही, कुणाला घरं नाहीत, कुणाला घरं पाहिजेला आहेत त्यांना तुम्ही द्या। एकेकाला घर पडलेलं पण आहे त्यांना देत नाही तुम्ही। ज्यांना बिल्डिंग बांधलेलं त्यांना परत त्यांना जागा देता। हे असं व्हायला नाही पाहिजे, आमचं एवढंच इच्छा आहे। मॅडम, आपण काय करतो गावात? तुम्ही शिंगडगावची समाजसेविकाचं काम करते। बरं, किती वर्ष झालं या लोक आता या ठिकाणी राहतात आणि स्वतःच यांची नोंद पण केलेली आहे, परंतु तरी पण सुद्धा ग्रामसेवक करत नाही? मग तुम्ही अर्जवर त्यांना केलं होतं का? पाठपुरावा केलं होतं का? आता परवाच आमच्या ग्रामपंचायतमध्ये इथे दादा येऊन बोलले तर सांगितलं, पण बघू करू म्हणा लागले तर तुम्ही जागा पकडा, आम्ही नंतर बघतो असं म्हणतात त्यांनी। पण असं व्हायला नाही पाहिजे। आम्हाला किती नोंद झाला पाहिजे, तुमची मागणी 4 पत्राचं जागा द्या जावांना यांच्या, म्हणजे यांनी करून खायला रोजचं भांडणं ते करणं जबाबदारी यांचं कोण घेणार आहे? जागा त्यांच्या नावावर गावठीन जागा आहे, त्यांच्या नावावर आहे जागा, सध्या नोंद करून त्यांना घरकुल बांधून दिलं तर चालेल ना? चालेल, ते पण द्या। आणि आता 4 जण आहेत, एक जागा मिळालं, अजून 2 आहेत, त्यांच्यापैकी एकाला अजूनही जागा द्या। ठीक, छान नबीरसूल प्रॉपर तुम्ही कुठल्या गावचे? शिंगडगावचे। किती वर्ष झालं राहता इथं? आम्ही आता 90 वर्ष झालं सर इथंच। आई आजोबा वडील पासून इथं राहतो। एकत्र 4 भाऊ राहतो, पण आतापर्यंत आम्ही काम कल्याण पंचायतला कितीतरी वेळा मागणी केलो जागेसाठी, तर अजूनसुद्धा आमचं दाद न पुकार घेते। सध्या आता 1 वर्ष झालं राहत्या घरात मी पडलेलं आहे, दुसऱ्यांच्या घरात राहायला आहे। अजूनसुद्धा ग्रामपंचायत आमचं 4 भावांचं कुठेही जागा द्यायला विचार करत नाही। बरं, तुम्ही आता कुठं राहता? कुठं आता हे मामांच्या घरात आम्ही सध्या राहायला आहे। मग ते उद्या जर निघा म्हणलं तर हे समोरचा जागा आहे का? हे समोरचं जागा आहे। नोंद काय घेतली नाही त्यांनी? नोंद का केली? नोंद घेत नाही म्हणतात ते, आमच्याकडे सध्या नोंद नाही म्हणून सांगतात। मग एवढ्या तुमची काय मागणी आता? माझी मागणी काय की माझं जागा पाहिजे आणि नोंद झाला पाहिजे, नोंद धरली पाहिजे। आणि नोंद धरताना सुद्धा हिब्बानामा करून दिलेलं रजिस्टर मॅटर आहे ते सुद्धा त्याला म्हणते वकिलामार्फत त्याला तुम्ही हे संमतीपत्र म्हणजे द्या म्हणते, ते खरेदी पत्र दाखवा। जागा तुमच्या नावावर आहे का? हे जागा महबूब करीम यांच्या नावाने आहे। बरं, हे जागा आता नोंद झाला पाहिजे, नोंद माझ्या नावाने यायला पाहिजे। मग त्या त्याला जागेचं सहारावर भरता का तुम्ही? सगळं सहारा पट्टी, सगळं पाणीपट्टी सगळं क्लिअर आहे माझा। गेल्या 1 वर्षापासून यांच्या मागं लागतो, करू देऊ असं हे शब्द देतात आणि सगळ्याला वेळेवरती सगळं। किती वर्ष झालं नोंद नाही? नोंद आता हे आमचे काकावरून 1.5 वर्ष झालं त्यापासून चालू आहे। बरं, आता तुम्ही एकत्र घरामध्ये राहताय? हा, एकत्र घरामध्ये 4 वहिनी 4 भाऊ लोक आहे। आणि हे माझी पडलेली जागेची सुद्धा फोटो काढून दिले, घरकुला नाव बसतो म्हणून सांगितले, पिवळा रेशन कार्ड वगैरे सगळं दिलंय माझं। आणि आम्ही कोण नोकरशाही नाही, सगळे मोलमजुरी करून खाणारे लोक आहे, तर बी पाठपुरावा करते सगळे अधिकारी लोक। मला फक्त तुमची मागणी फक्त नोंद झाला पाहिजे, एवढी नोंद व्हायला पाहिजे, घरकुलमध्ये नाव पाहिजे। जर पुढे जर नोंद नाही झाली तर पुढचा दिशा काय करणार? पुढचं दिशा नाव आपल्याला जे योग्य वाटेल ते आम्ही करू।